आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। राजकीय नेत्यांनी राजकारणात आलं की खोऱ्यानं पैसा कमवायचा, कोटीच्या कोटी संपत्ती गोळा करायची, तुफान प्रॉपर्टीज जमवायच्या, पोरा बाळांना पार अब्जाधीश बनवायचं, सगळ्या उद्योगधंद्यात आपले हातपाय पसरायचे। हा आता जणू नियम झालाय। बरं, या सगळ्यावर जर विरोधकांनी माध्यमांनी सवाल उपस्थित केले तर मग मी अमुक जातीचा आहे म्हणून आरोप होतायत, मी अमुक धर्माचा आहे म्हणून आरोप करतायत, मी मराठी आहे म्हणून आरोप करतायत, असले बचाव फेकून मारायचे ही सुद्धा सवय झाली आहे। राजकारणांच्या या निराजऱ्या खेळामध्ये आता आणखी एक भर पडली आहे। नाव आहे संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री। या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मुलावर एका बाईनं फसवणुकीचे आरोप केले। अगदी दुसऱ्या दिवशी ते आरोप मागे घेतले आणि तिसऱ्या दिवशी या मंत्रीपुत्रानं 110 कोटी रुपयांचं हॉटेल 64 कोटींमध्ये आपल्या नावावर करून घेतलं। आता हे सगळं समोर आलं आणि मग शिरसाट काय म्हणतायत, मराठी माणसानं उद्योग करायचा की नाही? आता बोला। 67 कोटी आकडा लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे। 10 वर्ष ते हॉटेल रन करायचे, बँकेचे पैसे फेडायचे, तेव्हा कुठे त्यांना लाभ होणार आहे? 10 वर्षांनंतर। अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची? संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये। कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? म्हणून कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना, रात्रीची उतरली नाही ना तर हे असे प्रकार घडतात। रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना आता ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे। ही जुगलबंदी रंगली आहे एका हॉटेलवर। बिट्स, छत्रपती संभाजीनगरचं आलिशान बिट्स। हेच आलिशान हॉटेल खरेदी केलंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं। त्याच मुलानं ज्याच्यावर अलीकडेच एका महिलेनं फसवणुकीचा आरोप केला आणि मग तो आरोप मागेही घेतला। या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धांत शिरसाट यांनी हे हॉटेल तब्बल 64 कोटींना विकत घेतलंय आणि त्यांच्या या गगनभरारीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे। एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये। कुठून आले पैसे? अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं? राजाच्या पोटी जन्मलेली ती पोरं नाही आहेत। म्हणून जर एखाद्या उद्योगाच्या दिशेने जात असेल, भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या, नंतर त्याच्यावर बोला ना। विरोधकांना प्रश्न पडलाय की 64 कोटींचं हॉटेल घेण्यासाठी शिरसाट यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? म्हणून आम्ही शिरसाटांच्या संपत्तीचे आकडे निवडणूक आयोगातल्या शपथपत्रातून मिळवले। त्यातून मिळालेली माहिती ही डोळे विस्फारणारी आहे, कारण शिरसाटांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 10 पट वाढ झाली आहे। 2019 साली शिरसाटांची एकूण संपत्ती होती 3 कोटी 31 लाख। 2024 साली शिरसाटांची एकूण संपत्ती झाली 33 कोटी 3 लाख। त्यांच्याकडे रोख रक्कम आहे 44 लाख 78 हजार। त्यांच्यावर विविध बँकांचं कर्ज आहे 26 कोटी 46 लाख। शेत जमीन आहे 4 कोटी 37 लाखांची। फ्लॅट्स आहेत 4 कोटी 70 लाखांचे। पत्नीच्या नावे जमीन आहे 64 लाख रुपयांची। पत्नीच्या नावे फ्लॅट्स आहेत 5 कोटी 65 लाखांचे। पत्नीची स्थावर मालमत्ता आहे 20 कोटी रुपये। पत्नीच्या नावे कार आहे 18 लाख। पत्नीची इतर गुंतवणूक
13 कोटी. अर्थात शिरसाट यांनी शपथपत्रामध्ये आपल्या मुलांच्या संपत्तीचं विवरण दिलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या मुलानं ही इतकी रक्कम आणली कुठून असा सवाल विरोधकांनी केलाय. अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात घेतली आणि जणू ती संपूर्ण प्रॉपर्टी हे जे कोणी महाशय सिद्धांत शिरसाट आहे त्यांनाच मिळावी यासाठी सरकारनं लिलाव प्रक्रिया राबवली. 67 कोटी रुपयाला, साधारण 67 कोटी रुपयाला, ही 67 कोटी हा आकडा लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. ती हॉटेल माझ्या मुलांनी विकत घेतली असा जो काही दाखवलं जात आहे, मुळामध्ये त्याच्यामध्ये 5 पार्टनर आहेत. हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे. 75% लोन ही बँक देणार आहे. म्हणजे बँक लोन किती देणार आहे? जवळपास 50 कोटी ते 55 कोटी रुपये हे लोन आहे. आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिश्श्याला आलेली रक्कम किती आहे तर 3 ते 3.5 कोटी रुपये त्यात टाकायचे. 10 वर्ष ते हॉटेल रन करायचे, बँकेचे पैसे फेडायचे, तेव्हा कुठे त्यांना लाभ होणार आहे 10 वर्षांनंतर. शिरसाट यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून असा प्रश्न विचारणाऱ्यांना वादग्रस्त आणि निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनंही उत्तर दिलंय. तर मित्रांनो, हे आहेत ते महाराज, आपले गुजरातचे शास्त्री महाराज. सगळ्यांनी युट्यूबवर जर टाकलं तर ते भेटतील. शास्त्री अनिरुद्ध राज्यगुरू महाराज. तर बघा, 1000 करोडची प्रॉपर्टी आणि पार्टनर कोण कोण? संजय शिरसाट मंत्री आणि परत आपले निखिल गुप्ता साहेब, मुकेश नाटा आणि अजून ते मेवानी वगैरे 7-8 पार्टनर असतातच. यामध्ये मोठा व्यवहार असतो. तर हे असे प्रकार घडतात. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना तर ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे. म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो हो चुकीचं केलं म्हणून. परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी, दलालांनी, पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू. संजय शिरसाट यांनी हा सगळा व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा केलाय. त्यामुळे उद्या या व्यवहारात काही अनियमितता आढळली तर शिरसाटांना पुराव्यानिशी उत्तरं द्यावी लागणार आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.